झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे छठ पूजेवरून पुन्हा एकदा कडाडलेले आहेत. महाराष्ट्रात छठ पूजा होऊ देणार नाही असा सज्जड इशाराच राज ठाकरेंनी दिला. महाराष्ट्रात येऊन आम्हाला ताकद दाखवू नका असं वक्तव्य देखील राज ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात केलेलं आहे. कोणता उत्तर प्रदेश दिन असा सवाल विचारत त्यांनी महाराष्ट्रामध्ये छठ पूजेच्या निमित्तानं सुरू असलेल्या शक्ती प्रदर्शनाला विरोध केलेला आहे. छठ पूजेसह कावड यात्रेवरूनही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. भाजप हा भान सुटलेला पक्ष आहे असा टोला देखील त्यांनी लगावलेला. तर शिंदे हे सत्तेसाठी लाचार झालेत अशी घणाघाती टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे. आधी दाक्षिणात्य, मग तुमची जेव्हा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण स्थापन केली तेव्हा उत्तर भारतीय, आता जैन किंवा गुजराती किंवा मारवाडी असं एक एक टार्गेट एका प्रश्न टार्गेटचा नाही आहे. प्रश्न असा आहे की ते ज्याला समोर येतात. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. 2008ला उत्तर प्रदेश दिन. कोणता उत्तर प्रदेश दिन? महाराष्ट्र दिन. बरोबर आहे. त्याला एक कारण आहे ना, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं एक कारण आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, बरोबर की नाही? त्याच दिवशी गुजरात दिन आहे, असो गुजरातचाही असेल. प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेश दिन कुठून आला, जो उत्तर प्रदेशमध्ये पण साजरा होत नाही. ते फॅड तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न केला, त्याला आम्ही विरोध केला, तर बंद झालं. आता हे छठपूजेच्या नावाखाली याच्या काही सगळ्या चौपाट्या आणि सगळे भरून टाकतायत. कशासाठी भरून टाकतायत? काय सांगायचंय काय तुम्हाला? काय म्हणायचंय तुम्हाला? कोणाला ताकद दाखवताय? तुम्ही हा सुरुवातीला मुद्दा घेतला होता. भाजप आहेच मुळी तो घेतला होता. काय भान सुटलेला पक्ष. तुम्ही त्याला जेवढा प्रकर्षाने त्याच्यात बंद झालं होतं. हे गेल्या 3-4 वर्षात परत सुरू केलं या लोकांनी, भाजपवाल्यांनी. आता विरोध राहील छठपूजेला. आता मला ताकद दाखवू नका इथे महाराष्ट्रात येऊन. माझा कुठच्याही पूजे बिजेला विरोध नाही. घरात करा पूजा, काय करायची ती. जे आमच्याकडे जो गणपती विसर्जनाचा होतो तो वर्षानुवर्ष होतो, अनेक वर्ष होतोय. ते तिथे होतं म्हणून आता आम्ही आमची ताकद दाखवतो समुद्रावरती. हे करायला जाऊ नका, इथे भानगडीत पडू नका. माझा कुठच्याही प्रार्थनेला, पूजेला, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला जायची पण इच्छा नाही आणि गरजही नाही आहे. माझा तो विषय येत नाही. पण तुम्ही त्याच्या मार्फत जर समजा मला तुम्ही इथे महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांना जर ताकद दाखवायचा प्रयत्न करत असाल तर त्याला माझा विरोध राहणारच आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना भान सुटलेला पक्ष आहे. भान सुटलेला पक्ष. भाजपसारख्या पक्षांनी अशा स्टेजवर जाणं वगैरे एक वेळ मी ते समजू शकेन का त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना करणं भाग आहे. शिवसेना, जी दुसरी शिवसेना शिंदेची, ते सुद्धा छठपूजेला तिथे जातात आणि काबा वगैरे म्हणतात. याचं कारण भान सुटलंय. सत्तेसाठी लाचार. जिथून जिथून मतं मिळतील, जिथे इथे पैसे वाटता येतील, ज्याच्यातनं मला सत्ता मिळेल ते सगळं करा. हे सगळं युपी बिहारचं कल्चर आहे. हे सगळं जे आपण महाराष्ट्रात घुसवतोय आपण. म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून त्यांना सुधरवायचं का त्यांनी तिकडनं येऊन आम्हाला बिघडवायचं? मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांनी आणि तरुणींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि काही नसेल तर महाराष्ट्रामध्ये मग जातीमध्ये पेटवून द्यायचं. महाराष्ट्र तिकडे जातीमध्ये पेटलाय, इथे बाहेरून परप्रांतातले लोक येत आहेत, ते तुमचं अस्तित्व गमावून टाकतायत. सगळीकडनं तुमची धूळ धाण फक्त करायची आणि ह्यांना फक्त सत्ता हवी आहे.